रायगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंड आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीची निर्घृणपणे हत्या केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील कृष्णा नामदेव खडणी यांचे दीपाली यांच्यासोबत एका वर्षापूर्वी विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या काही महिन्यातच दोघांमध्ये वाद निर्माण होऊ लागले. याच दरम्यान दीपालीची इंस्टाग्रामवर उमेद महाकाळ या 21 वर्षीय तरुणासोबत ओळख झाली. दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले आणि याच अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने तिने पती कृष्णा याचा हत्येचा कट रचला. तिने बॉयफ्रेंड आणि मैत्रिणीच्या मदतीने हत्येचा प्लॅन बनवला. तिने इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट सुरू केले. त्यावरून ती पतीशीच बोलत होती. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि एक दिवस भेटायला बोलवलं. कृष्णा भेटायला येतोय असं म्हणत तिने तिची मैत्रीण सुप्रियाला पती कृष्णाला भेटायला पाठवलं. सुप्रिया नागोठणे बस स्टँडवर कृष्णाला भेटायला गेली. तिने तेथे गेल्यावर कृष्णाशी गोड बोलत सुप्रिया त्याला बसगावच्या जंगलात घेऊन गेली. तिथे दीपाली आणि तिचा बॉयफ्रेंड उमेशही पोहोचला. त्यानंतर तिघांनी कृष्णाचा ओढणीने गळा आवळून हत्या केली. कृष्णाची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह जंगलात पडू दिला. कृष्णाच्या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर त्याच्या केमिकल टाकले. त्यामुळे त्याचा चेहरा विद्रूप झाला. तसेच कृष्णाचा मोबाईल फोडला आणि फेकून दिला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तपास करून आरोपी पत्नी, तिचा बॉयफ्रेंड आणि तिची मैत्रीण सुप्रिया या तिघांना अटक केली आहे.